मी ध्रुवीला मोबाईल देत नाही. फक्त जर त्यांना मला जर सतवत असेल तर टीव्ही लावून देते. आणि टीव्हीचे रिमोट पण का बच्चूनं पाण्यामध्ये टाकला होता म्हणून रिमोट चलत नव्हतं. आणि माझं खूप जास्त डोकं दुखत होतं म्हणून मी ध्रुवीला मोबाईल लावून दिले आणि मग बच्चूला घेऊन झोपले. मग झोपेतून उठल्यावर मग मी आणि ध्रुवी आम्ही दोघी जण गेलो दुकानला. मग दुकानला गेल्यावर ध्रुवीला तिथे स्केच पेन दिसले. मग मला भाग लागली, मम्मा मला कलरचं पेन पाहिजे. मग मी तिला घेऊन दिली. आणि मग मला वाटलं आता नुसते पेन घेऊन काय करेल म्हणून मी तिला एक ड्रॉइंग बुक पण घेऊन दिली. मग घरी आलो. घरी आल्यावर ते बघून बच्चूला पण आता खुशी झाली की कलरचे पेन. मग त्यानं पण हिच्या हातातून हिसकाटून घेत होता. मग त्याला पण खाली गिरवत होता. मग हिनं कशी केली, त्याच्या हातातून घेतली अशी वडून आणि त्याच्या कानाखाली अशी रट्टा दिली जोरात. मग ते रडत बसलं माझ्या मांडीवर येऊन. मग मी रागवली, म्हणजे आपलं पिल्लू आहे त्याला कशी मारलीस तू म्हणून. मग ध्रुवीचं म्हणणं सगळेचे सगळे पेन मला एकटीला पाहिजे, बच्चूला नाही द्यायचं. मग ते सगळे पेन बच्चूकडे फेकली आणि गेली हॉलमध्ये आणि तिथे जाऊन मग एकटी रडत बसली. मी काय करू आता, मी काय करू. माझं कोणीच नाही. तू फक्त बच्चूचाच लाड करतीस. फक्त तू बच्चूचीच आहेस, तू माझी नाहीस. तू बच्चूचाच लाड करतीस. हे गणपती बाप्पा, तू मला येऊन घेऊन जा. माझं कोणीच नाही, माझं कोणीच लाड नाही करत असं म्हणत होती ध्रुवी रवीला. आणि हे कशामुळे माहिती, युट्यूबवरचे व्हिडिओ बघून. आज तिने थोडे जास्तच व्हिडिओ बघितली होती. आणि ते लेकरांचे, छोट्या लेकरांचे थोडे इमोशनल वाले व्हिडिओ असतात ना त्या युट्यूबवर. म्हणजे मम्मी काहीतरी म्हणली, मग लेकरू काहीतरी रडलं विडलं असं काही काही असते. ते तसलं बघून का नाही बापरे, ध्रुवीला मी तर परेशानच झाली ती तिचं बोलणं ऐकून. की म्हणजे एवढं बी कसं लेकरू मॅच्युअर होऊ शकते व्हिडिओ बघून. तर हात जोडून म्हण, हे गणपती बाप्पा तू मला इथून घेऊन जा, तू मला दरवाजाच्या बाहेर घेऊन जा. आणि माझं कोणीच नाही, मला आता कोणीच नाही. मी काय करू. असंच मला सतीश का बोललो. तुला कोण शिकवले का एवढं.